जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, ही सर्व सृष्टी माझे शरीर आहे, म्हणजे मी ही सृष्टी आहे. मी सृष्टी आहे आणि ही पृथ्वी या सृष्टीत आहे आणि पृथ्वीला तिचा सुगंध आहे. मी पृथ्वी आहे, मी पृथ्वीचा सुगंध आहे. अर्जुना, मी सृष्टी असल्यामुळे आणि अग्नी या सृष्टीचा भाग आहे, म्हणून मी अग्नी आहे. त्या अग्नीचे तेजही मीच आहे. अर्जुना, मी ही सृष्टी आहे. सर्व जीव सृष्टीचा भाग आहे. जीवन तत्वामुळे सर्व प्राणी जगतात आणि टिकतात, म्हणून मी सर्व प्राणी आहे. मीच सर्व प्राणीमात्रांचे जीवन तत्व आहे आणि मीच सर्व प्राणीमात्रांमध्ये जीवनाचा उगम आहे. अर्जुना, मी सृष्टी आहे. तपस्या किंवा साधना करणारे तपस्वी या सृष्टीचा एक भाग आहेत. तपस्या करणारे किंवा साधना करणारे सुद्धा मीच आहे आणि त्या तपस्याचे सामर्थ्यही मीच आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा त्यांचे नारायण तत्व किंवा त्यांचे सर्वव्यापी तत्वज्ञान सिद्ध करत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्याच्या उपदेशाचे चिंतन करत असताना आणि जेव्हा आपण पृथ्वी पाहतो, जेव्हा आपण पृथ्वीचा सुगंध घेतो, जेव्हा आपल्याला अग्नी दिसतो, जेव्हा आपल्याला अग्नीतील तेज दिसते आणि जेव्हा आपल्याला आपल्यामध्ये असलेले जीवनाचा आधार वाटतो, तेव्हा चला या सर्व गोष्टी श्रीकृष्ण परमात्मा आहेत हे आपण ताबडतोब लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि त्याचप्रमाणे आपण श्रीकृष्ण परमात्म्याचे सतत स्मरण करण्याचा प्रयत्न करूया. श्रीकृष्ण परमात्म्याच्या दिव्य चरणांचा आश्रय घेण्याचा दृढ विश्वास वाढवत श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिः बुद्धिमतामस्मि तेजः तेजस्विनाम् अहम् ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, मी सर्व प्राण्यांचे शाश्वत बीज आहे. हे अर्जुना, शिवाय मी ही सृष्टी असल्यामुळे या सृष्टीत अस्तित्वात असलेले बुद्धिमान प्राणी मीच आहे. ही सृष्टी जशी मी आहे तशीच आहे, म्हणजे सृष्टीतील बुद्धिमान प्राण्यांची बुद्धी देखील मीच आहे. हे अर्जुना, मी ही सृष्टी असल्यामुळे या सृष्टीतील शूरवीरांचे धैर्य आणि आत्मा मीच आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा त्यांचे श्रीमन नारायण तत्व किंवा त्यांचे सर्व व्यापित्व सिद्ध करत आहेत आणि ते घोषित करत आहेत की तेच सर्व सृष्टीचे कारण आहेत, तेच सर्व प्राणीमात्रांसाठी आदी बीज आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणींचे मनापासून चिंतन करत असताना जेव्हा जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात मनाच्या बुद्धीची स्तुती करतो, तेव्हा तेव्हा ते शहाणपण किंवा ती हुशारी श्रीकृष्ण परमात्मा आहेत हे सत्य लक्षात ठेवूया. जेव्हा आपण शूरवीरांचे शौर्य पाहतो, तेव्हा ते शौर्य श्रीकृष्ण परमात्मा आहेत हे सत्य आपण ओळखूया. आपल्या दैनंदिन जीवनात सर्व परिस्थितीत श्रीकृष्ण परमात्म्याचे चिंतन करण्याची प्रक्रिया अंगीकारून केवळ श्रीमन नारायणांचाच आश्रय घ्यावा, असा दृढ विश्वास विकसित करण्याचा प्रयत्न करूया. आपण सर्वांनी
श्रीकृष्ण परमात्म्याचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूयात. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजः तेजस्विनाम् अहम्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिः बुद्धिमतामस्मि तेजः तेजस्विनाम् अहम्. ॐ बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजः तेजस्विनाम् अहम्. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन नारायण.
सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमान नारायणा.